ध्यानीमनीतच कोणाला कधी आलं नाही की असा काय ते प्रसंग होईल आणि शाहू महाराजांची निवडणूक जी साहेबांनी अगदी स्वतःची निवडणूक असल्यासारखं काम केलं, त्या निवडणुकीचा निकाल सुद्धा बघायला पी.एन. साहेब आपल्यामध्ये नसतील. पी.एन. साहेबांचा वारसा पुढे चालवत असताना काय डोळ्यासमोर येतं, कशा पद्धतीनं चालवावं असं का? खरं तर हा पी.एन. साहेबांचा जो वारसा चालवायची जी जबाबदारी माझ्यावर आली ही तसं जर बघितलं तर फार मोठी जबाबदारी आहे असं मी मानतो. एका बाजूला आई नाही, दुसऱ्या बाजूला वडील नाही आहे. आशीर्वादाची ही दोन जे काही हात होते म्हणतोय आपण, ते हात आपल्यासोबत आज नाही आहे. माझ्या मते 4 इलेक्शनला साहेबांच्या त्या प्रचाराची सगळी धुरा महिलांची माझ्या आईंच्याकडेच असायची. ज्या पद्धतीनं साहेबांचा स्वभाव होता त्याच्या पुढं जाऊन जरी म्हटलं तर आपण चुकीचं होणार नाही. माझ्या आईंचा अगदी प्रेमळ आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा स्वभाव होता. 2012 साली त्यांच्या दुःखद निधन झालं होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच तो फार मोठा धक्का होता. आईंच्या जाण्यानं खरं तर आमचं घर फार असं मोकळं झालं. आमची परिवाराचा एक फार मोठा आधार, अर्थात आमच्या मुलांचा तर होताच, तर साहेबांचा एक फार मोठा आधार त्यावेळी आमच्यातून निघून गेला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता जी करवीर विधानसभेमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे, त्याच्याकडे बघताना कसं बघताय? विरोधक त्याला असं म्हणतात की आम्ही सहानुभूतीच्या ह्याच्यावरती या निवडणुकीला चाललो आहे. सहानुभूती ही नक्की आहेच, खरं आम्ही त्याचा फायदा घेत नाही आहे. खरं तर ही लोकांच्याकडून भावना आलेली आहे. पी.एन. साहेबांनी इतके वर्ष निस्वार्थपणे जे काम केलं, साहेबांनी जे कार्यकर्ते जोडले, जी माणसं तयार केली, आणि पी.एन. साहेबांनी आपल्या राजकारणाचा कधी चुकीचा फायदा घेतला नाही. आणि अचानक साहेब असं सगळ्यांच्यात निघून गेल्यामुळं लोकांच्या मनाला एक फार मोठा चटका बसला आणि नाईलाजानं आज हे नेतृत्व आणि साहेबांचा सगळा गट घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. शेवटी असं आपण जे म्हणतोय की द शो मस्ट गो ऑन, त्या अनुषंगानं ही माणसं आणि साहेबांचं काम पुढं चालू ठेवण्यासाठी ही जबाबदारी मी उचललेली आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या माध्यमातून आपण अनेक लोकांशी भेटलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. खरं बघायला गेलं तर करवीर विधानसभा मतदारसंघ निवडणूक, या मतदारसंघामध्ये होत असणारी ही तिहेरी लढत, या लढतीमध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक उलथापालथी झाल्या आणि आज बघायला गेलं तर म्हणजे 2 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. आज या करवीर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील आज आपल्यासोबत आहेत. भैया नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्यात, अनपेक्षितपणे आपण ह्या निवडणुकीमध्ये उतरलात. काय भावना काय आहे आजच्या घडीला बघायला गेलं तर? खरं तर गेल्या आपल्या सर्वांना माहितीच आहे, मेच्या 23 तारखेला माझे वडील आणि करवीरचे आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनानंतरच खरं तर आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ह्या पूर्ण निवडणुकीची आणि ह्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती सोपवली आणि त्याच्यानंतरच खरं तर हा माझा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा प्रवास खरं तर चालू झाला. आता प्रचार कसा सुरू आहे? खरं तर ही निवडणूक जर आपण बघितलं, प्रचार मी करतच आहे, खरं ही निवडणूक आमच्या मतदारसंघातल्या लोकांनीच हातात घेतल्या म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. माझ्या 2 पावलं पुढं साहेबांचे सगळेच निष्ठावान कार्यकर्ते आज या निवडणुकी मी उतरलेले आपल्याला दिसतात आणि ज्या दिवशीपासून खरं तर माझी निवड ह्या कार्यकर्त्यांकडून झाली, साहेबांचं काम पुढं चालू ठेवण्यासाठी, ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी, त्या दिवशीपासूनच माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझे सगळे सहकारी, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, साहेबांच्याबरोबर काम केले सगळे मंडळी हे अतिशय जोमानं बाहेर पडलेत आणि ही निवडणूकच एकंदरीत ह्या सर्व लोकांनी आणि आमच्या करवीरच्या सगळ्या जनतेनं हातात घेतल्या असं म्हणावं लागेल. करवीर विधानसभा मतदारसंघ तसा पाहिला तर शेतकरी आणि वारकरी सांप्रदायिक मतदारसंघ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अनेकांची अपेक्षा असते, मतदारांची अपेक्षा असते की आपला जो आमदार आहे, जो आपण निवडून देणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून, तर तो सुशिक्षित असावा, शिकलेला असावा, अभ्यासू असावा. तुमचं भैया शिक्षण काय आहे, त्याच्याबद्दल काय सांगा?
मी शाळेला इथंच कोल्हापुरात होतो सेंट झेवियर्सला. त्याच्यानंतर मी बी.कॉम आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमधून केलं. त्यानंतर एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी काही काळासाठी पुण्यामध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये असे वर्ष दीड वर्ष राहिलो होतो. त्याच्यामध्ये मग क्लासेस असतील, थोडं वर्क एक्सपिरियन्स मी घेतला होता आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स करायला UK ला गेलो होतो. लंडनला मी 4 वर्ष राहिलो आणि तिथं युनिव्हर्सिटी ऑफ संडरलँडमध्ये माझा MBAचा कोर्स झाला आणि त्याच्यानंतर मग मी तिथं परत एक 6 महिन्याचा वर्क एक्सपिरियन्स घेऊन मग परत कोल्हापूरला आलो. त्यावेळेला PN साहेब इकडे आमदार होते की कशा पद्धतीचे होते? अर्थातच साहेब त्यावेळी 2004 ते 2009 PN साहेब हे सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आणि त्यावेळी बरेच वेळेला साहेबांना खरं तर माझं म्हणणं होतं की साहेबांनी तिकडे येऊन ते माझं शिक्षण बघावं किंवा माझ्या कॉन्व्होकेशनला सुद्धा माझं आग्रह होता खरं तर साहेबांना. खरं ह्या सर्व मतदारसंघाच्या कामकाजातून आणि ह्या सगळ्या गोष्टीतून साहेबांना ते कधी संधी मिळाली नाही आणि खरं तर साहेब हे नेहमी म्हणायचे की साहेबांना येऊन तिथं बघायचं होतं की कशा प्रकारे शिक्षण मी घेतोय किंवा साहेबांना फार कौतुक होतं. वैयक्तिक त्या साहेबांचं त्यांच्या लहानपणी साहेब एकदम लहान असतानाच कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि त्याच्यामुळे साहेबांचं शिक्षण हे कॉलेजचं पूर्ण झालं नव्हतं आणि ती खंत नेहमी साहेबांना होती आणि त्याच्यामुळे साहेबांचा आग्रह नेहमी होता की आम्हाला तिघा भावंडांपैकी शिक्षण उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे असं साहेबांचा आग्रह होता आणि साहेबांच्या आग्रह पोटीच खरं तर या मास्टरच्या डिग्रीसाठी मी गेलो होतो आणि हे जात असताना माझ्या आई असतील, साहेब असतील, ह्या दोघांना फार अभिमान होता. खरं तर जेव्हा मी मास्टर्सची डिग्री माझी आली आणि मी खरं तर ती साहेबांना आणि माझ्या आईंना नेऊन दाखवली होती, त्यावेळीचा क्षण आणि ते जे चेहऱ्यावरचे त्यांचे भाव होते किंवा जे सॅटिस्फॅक्शन आपण जे म्हणतोय त्याला, ते जे त्यांना मिळालेलं किंवा जे कौतुक होतं, अगदी आमच्या मित्रपरिवार असेल, आमचे भावंड असतील, आमचे नातेवाईक असतील, सगळ्यांना फोन करून साहेबांनी तेव्हा आवर्जून असं सांगितलं होतं आणि तो क्षण साहेबांसाठी आणि माझ्या आईंसाठी फार आनंदाचा होता. नाही, खरं बघायला गेलं तर एवढं शिक्षण आहे, एवढ्या बाहेरचा अनुभव आहे आणि ह्या सगळ्यानंतर मग राजकारणात येण्याचा जो प्रवास झाला तो कसा झाला? खरं तर मी जेव्हा शिक्षण माझं पूर्ण करून आलो कोल्हापुरात, त्यावेळी आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे शेती आणि आमचे बुलडोझर मशिनरीचं, तर त्याच्यामध्येच मी राजेदादा आम्ही दोघं जण तो बघत होतो. तो बघत असताना काही दिवसांनंतर अशी एक भावना साहेबांच्यात आली की ह्या कामकाजातनं, सगळ्या राजकारणातनं साहेबांना फारसा वेळ देता येत नव्हता आमच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे आणि आमच्या संस्थेचे संचालक बरेच सभासद ह्यांनी साहेबांकडे आग्रह धरला की साहेब तुम्हाला वेळ देता येत नाही आहे आणि माझं शिक्षण एवढं झाले तर आपण त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून एखाद्या संस्थेत मला घ्यायला पाहिजे आणि त्यातूनच राजीवजी गांधी सूतगिरणीच्या चेअरमनपदी सगळ्या सभासदांचा, संचालक मंडळाचा आणि साहेबांच्या सगळ्या म्हणण्यानुसार मी त्याचं कामकाज बघायला चालू केलं. ते बघायला चालू झाल्यानंतर माझा मतदारसंघाशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढला. अर्थातच जवळपास गेल्या 20 वर्षापासून अप्रत्यक्षपणे या मतदारसंघातल्या आणि आमच्या जुन्या सांगरूळ मतदारसंघातल्या लोकांशी माझा संपर्क असायचाच. कारण का PN साहेब जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले होते, 2004ला ती निवडणूक झाली होती, त्यावेळी मी कॉलेजला असल्यामुळं ती माझी खरं तर साहेबांच्या प्रचारातली पहिली निवडणूक होती आणि त्यावेळीपासूनच या मतदारसंघातल्या युवकांशी खास करून एक चांगला संबंध माझा आला होता. एक चांगल्या प्रकारे मोर्चेबांधणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही केली होती, मी असेल, राजेदादा असतील, आणि तेव्हापासूनच त्या निवडणुकीपासून एक चांगला परिवार आपण म्हणू शकतो. ज्या प्रकारे साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ही आपले कार्यकर्ते नाही तर आपल्या घरची लोक असल्यासारखं साहेब समजून नेहमी काम करायचे, त्या लोकांशी वागत होते. त्याच प्रकारे साहेबांकडे बघूनच तेच शिक्षण तेच मी शिकलो
आणि त्या प्रकारेच त्यावेळीपासून माझा या मतदारसंघातल्या लोकांशी संबंध आला होता. दरम्यान नंतरच्या काळामध्ये मी बाहेर असल्यामुळे 4-5 वर्ष थोडा गॅप पडला. खरं ज्यावेळीपासून मी परत आलो आणि त्यानंतर राजूजी सूतगिरणीचे कामकाज मी बघायला लागलो, त्यानंतर पुन्हा एकदा मी मतदारसंघातल्या लोकांशी संपर्कात आलो. दरम्यानच्या काळामध्ये 2017 साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा काहीतरी साहेबांनी मला ऐकायला मिळाले की विरोध, हे तिकीट द्यायला सुद्धा विरोध केला. हां, ॲक्च्युली बरेच जिल्हा परिषदमधल्या लोकांनी साहेबांकडे येऊन माझ्या तिकिटाची मागणी केली होती आणि साहेबांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं होतं. साहेबांचं म्हणणं होतं की आपण एखाद्या कार्यकर्त्याला संधी देऊया आणि माझी इच्छा नाही आहे, कारण का साहेबांचं नेहमी म्हणणं असायचं की आपण आपल्या घरच्या लोकांना राजकारणात आणणं चुकीचं आहे किंवा कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, हे साहेबांचं मत होतं. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा अन्य कुठल्या स्थानिक स्वराज्य इलेक्शन्स असतील किंवा एखाद्या संस्थेची इलेक्शन असेल, तिथं नेहमी साहेबांचा आग्रह असायचा की आपण कार्यकर्त्यांना खरं तर बळ दिलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं साहेबांनी खरं तर परिधी जिल्हा परिषदचं तिकीट AB फॉर्मसह दिलं होतं. खरं ते प्रसंग असा झाला, हे तिकीट डिक्लेअर केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार ह्यांनी दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांसह प्रत्येक गावातले त्यावेळी प्रमुख कार्यकर्ते आले होते. जवळपास 1000-2000 लोक आली होती त्यावेळी आपल्या साहेबांच्या गॅरेजवरती. आणि त्यांनी येऊन ते AB फॉर्म साहेबांना परत दिले आणि सांगितलं की जर माझी उमेदवारी साहेब करत नसली तर आम्ही कोणच फॉर्म भरत नाही आणि इलेक्शन बिनविरोध झाली तर चालू विरोधकांकडे. आणि त्यावेळी नाईलाजानं साहेबांना हे तिकीट माझ्या नावानं द्यावं लागलं. खरं तर असा प्रसंग कधी घडलेला बरेच ठिकाणी कुठंच बघायला मिळत नाही. बरोबर. कारण का साहेब त्यावेळी जर आपण आपल्याला बघितलं तर साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि साहेबांच्याच खरं तर निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांचे तिकीट्स असायचे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये संधी असताना सुद्धा साहेबांनी आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्याला संधी दिली होती आणि नाईलाजानं ते तिकीट परत आल्यानंतर साहेबांना माझी उमेदवारी खरं बघायला गेलं तर असं क्वचित उदाहरण पाहायला मिळालं असेल किंवा जिल्ह्याचं असेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये. मी ते भोगावतीचं कारखान्याचं सुद्धा उदाहरण म्हणजे ज्वलंत आहे. खरं पाहिलं तर आता आपल्यावरती टीका होते की राजकीय अभ्यास नाही, राजकीय नॉलेज नाही, यांनी राजकारणात नवीन आहेत, नौका उमेदवार आहे, अशा पद्धतीची मग टीका होते. त्या टीकेला काय उत्तर द्या? खरं तर मला ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटते. कारण का मला अनुभव नाही जर म्हणत असले तर त्या लोकांचा बालिशपणाच म्हणावं लागेल. ज्या प्रकारे गेल्या 20 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये अप्रत्यक्षपणे माझा वावर आहे, त्याचबरोबर मी आत्ताच जसं बोललो तसं आमचे विरोधक हे खरं तर त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो NSYमधून चालू झाला होता. नंतर ते युथ काँग्रेसमध्ये होते आणि त्या काळामध्ये PN साहेब हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वर्गीय देशमुख साहेब जेव्हा कोल्हापूरमध्ये यायचे काही कार्यक्रमानिमित्तानं, त्यावेळी घरी असेल, जेवणाचं आमंत्रण असेल किंवा आमच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमांना कोल्हापुरातल्या सगळ्याच नेत्यांना खरं तर आमंत्रण असायचं काँग्रेस पक्षाच्या. आणि ते असतील, अरुण नरके साहेब असतील, ह्यांचं नेहमी घरी येणं असायचं. त्यामुळे ते माझ्याही संबंधित आहेत तसे जर बघितलं तर. त्यांनी ॲक्च्युली माझा हा राजकीय प्रवास बघितला आहे. त्यानंतर कशाप्रकारे आम्ही 2004च्या साहेबांच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघातल्या युवकांचा एक संघ एकत्र केला होता. तर त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी तो प्रवास माझा बघितलेला आहे. 2015 पासून जेव्हापासून मी सूतगिरणीवरती चेअरमन म्हणून काम करत आहे तोही प्रवास माहिती आहे. 2017ला जेव्हा मी जिल्हा परिषदला निवडून आलो तोही प्रवास त्यांनी बघितला आहे आणि अर्थातच पूर्ण जिल्ह्यानं तो बघितला आहे. कारण का अगदी 15 दिवसाच्या कार्यकाळामध्ये खरं तर मी आत्ता जसं सांगितलं आमची तयारी काही नव्हती. लोकांच्याच आग्रहामुळं PN साहेबांना हे तिकीट मला द्यावं लागलं आणि अगदी 15 दिवसाच्या प्रचारामध्ये
जिल्ह्यामध्ये उच्चांकी लीडनं त्यावेळी मी निवडून आलो होतो. त्याच्यानंतर गेल्या पुढच्या 4 वर्षामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं मी सदस्य म्हणून काम केलं. माझ्या परिधी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी निधी द्यायचा प्रयत्न केला. लोकांच्या अडीअडचणी असतील, ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी असतील, या सगळ्या गोष्टींना, त्यांच्या प्रश्नांना मी चांगल्या प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न केला होता. शेवटच्या वर्षामध्ये मी जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं. ते काम करत असताना खरं तर आमचे हे जे विरोधक आहेत त्यांचे सदस्यसुद्धा माझ्याबरोबर ह्या जिल्हा परिषदेमध्ये सहकारी होते. आमच्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या 4 सभापती आहेत त्या सभापतींपैकी एक सभापती आमच्या विरोधकांचे सदस्य होते. आणि त्या पूर्ण कार्यकाळामध्ये आमच्या विरोधकांना माझ्यावरती टीका करायला किंवा माझा विरोध करायला कधी काय वाटलं नाही. खरं आता ज्यावेळी मी आता त्यांच्या विधानसभेला त्यांच्या विरोधात आहे किंवा ते माझ्या विरोधात उभारले आहेत, आत्ता जाऊन ते म्हणतात की मी काम केलेलं नाही किंवा मला अनुभव नाही आहे, किंवा नंतर म्हणतात की मी अध्यक्ष असताना व्यवस्थित काम केलं नव्हतं. मग त्यावेळी त्यांच्याकडून तक्रार आली नाही आणि आज जाऊन ते बोलत आहेत. मग हा दुटप्पीपणा बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावत असताना जिल्ह्यामध्ये काय काय कामं केलेत त्याचे काय असा आढावा काय आहे? खरं तर माझा जो कार्यकाळ होता अध्यक्षपदाचा तो अगदी आमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला मिळाला होता. आणि त्यावेळीची आपल्याला जर परिस्थिती माहिती असली तर सेकंड वेव्ह त्यावेळी जस्ट संपत आली होती आणि थर्ड वेव्ह अगदी चालू होणार अशा परिस्थितीमध्ये होतं. वॅक्सिनेशनचा कार्यकाळ त्यावेळी खरं तर वॅक्सिनेशन चालू होते. आपल्या लक्षात असेल त्यावेळी वॅक्सिनेशन फार कमी मिळत होते आणि आरोग्य सेवेमध्ये सुद्धा फार दुखावत होती, कारण का अर्थातच ह्या राज्याच्या एकंदरीत तिजोरीवरती ह्या कोविडचा परिणाम झाला होता आणि हा पूर्ण देशामध्येच होता. खरं ते करत असताना एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याला सगळे मेडिकल फॅसिलिटीज मिळण्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. त्यावेळी आमच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन पालकमंत्री बंटी पाटील साहेब असतील, माझे वडील स्वर्गीय पी एन पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींना घेऊन आपले तत्कालीन मंत्री मुश्रीफ साहेब असतील, ह्या सर्व नेत्यांबरोबरच खरं तर मी त्यावेळी काम करून जास्तीत जास्त मेडिकल फॅसिलिटीज, त्यानंतर वॅक्सिनेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी कोल्हापूरला आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. आम्हाला आपल्याला जर तेव्हा माहिती असेल जिल्हा परिषदला माझ्या कार्यकाळामध्ये काही पुरस्कारही मिळाले होते. त्यामध्ये महाआवास अभियान 2020-21चा पुरस्कार जिल्हा परिषदला मिळाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारसुद्धा जिल्हा परिषदला त्यावेळी माझ्या कार्यकाळातच मिळाला होता. पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हाही जिल्हा परिषदला त्यावेळी माझ्या कार्यकाळामध्ये मिळाला होता. आणि अनेक बरेच टायअप्स आम्ही केले होते. पुणे महानगरपालिकेची एक टीम आली होती कोल्हापूरमध्ये आणि त्यांनी कोल्हापुरातल्या ठराविक तालुक्यांमध्ये काही दिवसांसाठी स्वच्छता मोहीम राबवली होती. आणि तो खरं तर आमचा टायअप पुणे महानगरपालिकेशी आम्ही त्यावेळी केला होता. आमचे CEO असतील, तत्कालीन मी असेल, आम्ही तिथल्या कमिशनरशी बोलून त्यावेळी त्यांना आमच्या इथं येण्यासाठी आग्रह केलं होतं. त्यानंतर असे बरेच उपक्रम आम्ही त्यावेळी राबवले होते. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण योजना आम्ही त्यावेळी ठराविक राबवायचा त्यावेळी प्रयत्न केला होता. असे बरेच गोष्टी आम्ही त्यावेळी नवीन घडवल्या होत्या ज्या इथून पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये झाल्या नव्हत्या. आमच्या दर महिन्याला स्टँडिंगची मीटिंग होत असते जिल्हा परिषदेमध्ये, अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असते. तर त्या मीटिंगसुद्धा घेत असताना आम्ही त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये न घेता प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. त्या ह्यानं जास्तीत जास्त प्रत्येक तालुक्यातल्या ज्या पंचायत समिती आहेत तिथली काय परिस्थिती आहे किंवा त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही खरं तर तो उपक्रम राबवला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यशही मिळालं होतं. PN साहेबांचा वारसा पुढे चालवत असताना काय डोळ्यासमोर येतं, कशा पद्धतीनं चालवावं असं का? खरं तर हा PN साहेबांचा जो वारसा चालवायची जी जबाबदारी माझ्यावर आली
ही तसं जर बघितलं तर फार मोठी जबाबदारी आहे असं मी मानतो. कारण का ज्या पद्धतीनं पी.एन. साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम केलं होतं, त्या पावलावर पाऊल ठेवून चालणं हे खरं तर आजकालच्या काळामध्ये फार कठीण आहे. बरोबर. पी.एन. साहेबांची जी कामाची पद्धत होती, म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच असेल, पी.एन. साहेबांच्याकडं कधीही ऑफिसमध्ये आल्यानंतर पी.एला भेटून किंवा एखादी चिठ्ठी आत पाठवून येण्याची पद्धत नव्हती. पी.एन. साहेबांकडं कोणी येऊन कार्यकर्ता येऊन भेटू शकत होता. तो कार्यकर्ता भेटता येत असताना त्याला कधी विचारलं जात नव्हतं साहेबांकडनं की तुझं गाव कुठलं आहे, किंवा त्यांना एखादं काम सांगितलं तर त्या संबंधित गावातल्या आमच्या एका कार्यकर्त्याला साहेब कधी फोन करून विचारत नव्हते की हा माणूस आला, ह्याचं काम करायला पाहिजे का नाही, किंवा त्याला कधी साहेबांनी विचारलं नाही की तू कधी मला मतदान केलंस काय. आलेल्या प्रत्येक माणसाचं काम पी.एन. साहेब प्रामाणिकपणे करत होते. पी.एन. साहेबांनी आमच्या ह्या स्वतः स्थापित केलेल्या संस्था असतील किंवा जिथं पी.एन. साहेबांचं नेतृत्व राहिलं त्या संस्थेमध्ये सुद्धा पी.एन. साहेबांना ज्यावेळी काम करायची संधी मिळाली तिथं साहेबांनी तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा प्रयत्न केला होता. आणि हा करत असताना साहेबांनी कधी कसली अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली नाही. आजकालच्या जर राजकारणामध्ये आपण बघितलं तर ह्या गोष्टी फार कमी बघायला मिळतात. बरोबर. खरं अतिशय प्रामाणिकपणे पी.एन. साहेबांनी काम केलं. काँग्रेस पक्षामध्ये पी.एन. साहेब जवळजवळ 20 वर्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्याच्या आधीच्या काळामध्ये पी.एन. साहेब तिथं उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं. पी.एन. साहेब हे नेहमी अभिमानानं सांगायचे की श्रीमती सोनिया गांधीजींनंतर इतके वर्ष जर कोण अध्यक्ष राहिला असलं एखाद्या जिल्ह्यावरती, अर्थातच त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या, खरं जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्यासाठी एवढं कार्यकाळासाठी जबाबदारी मिळालेली अध्यक्ष एकमेव पी.एन. साहेबच होते. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी पाहता आज हे साहेबांचं काम पुढं घेऊन जाण्यामध्ये जरी अडचणी येत असल्या तरी साहेबांचे जी माणसं आहेत किंवा साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्याकडे बघून जी ऊर्जा मिळते किंवा काम करायचं आपल्याला आपण असं म्हणू शकतो की काम करायची उमेद जी येते ती नक्कीच या कार्यकर्त्यांच्या बळामुळेच आहे. काही त्यातली माणसं जर का बघितली तर साथ सोडून जाताना बघायला मिळतात, साथ सोडून गेलेली बघायला मिळतात. ज्यांना तुम्ही मोठं केला, ज्यांना तुम्ही साथ दिलात, आधार दिलात, साहेबांनी दिला, तर तीच लोक काही जण आता गेलेली बघायला मिळतात. त्यांचं शेवटी आता ते ह्युमन नेचर आहे असं म्हणावं लागलं आपल्याला. पी.एन. साहेबांनी बरेच कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांना म्हणजे अगदी त्यांनी एखादी ग्रामपंचायत सुद्धा नाही लढवलेली अशा लोकांना साहेबांनी जिल्ह्याच्या पटलावर नेऊन ठेवलं. मोठमोठ्या संस्था असतील, कारखाने असतील, जिल्हा परिषद असेल, अशा अनेक ठिकाणी संधी दिली. जिल्हा लेवलच्या पदांवरती साहेबांनी नेऊन ठेवलं. आणि आज पी.एन. साहेब हयातीत नसल्यानंतर ह्या लोकांनी, मी सगळ्यांचं म्हणत नाही, खरं असे काही लोक आहेत ती स्वतःच्या स्वार्थासाठी असेल किंवा एखाद्या राजकीय आमिषासाठी आज साहेबांचा गट सोडून आमच्या विरोधकांकडे जातात. खरं तर हे बघून नक्कीच त्रास होतोय. त्रास यासाठी होतोय कारण का पी.एन. साहेबांनी जेव्हा ह्या लोकांना संधी दिली तेव्हा ह्यांना सगळ्यांनाच, अर्थात पी.एन. साहेब नेहमी आपल्या घरचे सदस्य मानत होते. अगदी एखादी निवड जरी असली, पंचायत समितीची जरी सभापती निवड असली तरी ती कुठल्या कार्यालयामध्ये किंवा काँग्रेस कमिटी साहेब कधी घेत नव्हते. ह्या सगळ्या निवडी, आमच्या कारखान्याच्या चेअरमन निवड जरी असली तरी ती साहेब घरी बोलवून सगळ्यांना चहा नाश्ता करून तिथं सगळ्यांचं मत घेऊन मग ती निवड होत होती. असं अगदी घरगुती पद्धतीचं राजकारण साहेबांनी केलं होतं आणि त्याप्रमाणे साहेब वागले होते. आणि आज ही मंडळी ज्यावेळी पी.एन. साहेबांवरती बोलायला सुद्धा कमी करत नाहीत आणि ते पण साहेब हयात नसताना, बरोबर, तर तो बघून थोडा नक्कीच मनाला त्रास होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता जी करवीर विधानसभेमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे, त्याच्याकडे बघताना कसं बघताय? आता जर तसं आपण बघितलं तर पी.एन. साहेबांच्या जाण्यानंतर आता आमचे विरोधक त्याला असं म्हणतात की आम्ही सहानुभूतीच्या ह्याच्यावरती या निवडणुकीला चाललो आहे. सहानुभूती ही नक्की आहेच, खरं आम्ही त्याचा फायदा घेत नाही आहे. खरं तर ही लोकांच्याकडून भावना आलेली आहे
सहानुभूतीची लाट जे आपण म्हणतोय किंवा आता आपल्याकडूनच आम्हाला जाणवते किंवा आमच्या मतदारसंघातील लोकांकडून जे समजते, सहानुभूती ही PN साहेबांच्या बद्दल आहे. PN साहेबांनी इतके वर्ष निस्वार्थपणे जे काम केलं, साहेबांनी जे कार्यकर्ते जोडले, जी माणसं तयार केली, येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम केलं आणि PN साहेबांनी आपल्या राजकारणाचा कधी चुकीचा फायदा घेतला नाही किंवा त्याच्या चुकीच्या अर्थानं कधी राजकारण केलं नाही. आणि अचानक साहेब असं सगळ्यांच्यात निघून गेल्यामुळं लोकांच्या मनाला एक फार मोठा चटका बसला आणि नाईलाजानं आज हे नेतृत्व आणि साहेबांचा सगळा गट घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी नाईलाजानं यासाठी म्हणतो आहे कारण का आम्ही कोणच आमच्या घरात, मी असेल, कोण राजेदादा असतील, ह्या परिस्थितीसाठी आम्हाला सामोरे जायला लागेल ह्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. अगदी आत्ता गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खरं तर जेव्हा निवडणूक डिक्लेअर झाली त्याच्या आधीच आम्ही लागलो होतो की साहेबांचे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जे काय विकास कामं झाली होती त्याची उद्घाटन आम्हाला घ्यायची होती. आणि PN साहेब त्यावेळी म्हणले होते की आता शाहू महाराजांना आपण उमेदवारी मिळालेली आहे, तर शाहू महाराज ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी खासदार म्हणून आपण महाराजांना घेऊ आणि साहेबांच्या सगळ्या विकास कामांचे उद्घाटन आपण करायचे. मी हा ध्यानीमनीतच कोणाला कधी आलं नाही की असा काय ते प्रसंग होईल. आणि शाहू महाराजांची निवडणूक जी साहेबांनी अगदी स्वतःची निवडणूक असल्यासारखं काम केलं, त्या निवडणुकीचा निकालसुद्धा बघायला PN साहेब आपल्यामध्ये नसतील. आणि अतिशय मोठा धक्का आम्हाला अर्थात परिवार म्हणून आम्हाला बसलाच, खरं आमच्या मतदारसंघातले साहेबांचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, आमची सर्वसामान्य जनता आहे करवीरची, त्यांना तो फार मोठा धक्का होता. खरं शेवटी असं आपण जे म्हणतोय की द शो मस्ट गो ऑन, त्या अनुषंगानं ही माणसं आणि साहेबांचं काम पुढं चालू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांच्याच आग्रहामुळं ही जबाबदारी मी उचललेली आहे. आणि निश्चितच PN साहेब असतील, माझे आजोबा असतील, श्री कैलासवासी बोंद्रे दादा, ह्यांची जी शिकवण आहे, जी लहानपणापासून मी घरात बघत आलो आहे किंवा ह्यांची जी जडणघडण माझ्यावरती आलेली आहे किंवा जे बाळकडू मला मिळाले, हे नक्कीच मला माझ्या या राजकीय जीवनामध्ये प्रेरणा पण देणार आहे आणि मला त्याचा अनुभवसुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग करणार मिळणार. साहेबांच्या माघारी जी लोक आता गटाची तुम्हाला साथ देत आहेत, विश्वासानं तुमच्याकडे बघत आहेत, उद्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघत आहेत, भावी आमदार म्हणून बघत आहेत, त्या लोकांना काय आश्वासित करताय, कशा पद्धतीने आश्वासित करताय? आश्वासन असं मला द्यायचं आहे खरं तर की ज्या पद्धतीनं PN साहेबांनी आजपर्यंत साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं साहेबांनी वागवलं, ज्या पद्धतीनं अगदी घरच्या मंडळींसारखं साहेब त्यांच्याशी वागले, खरं तर त्याच पद्धतीनं मलाही काम करायचं आहे. ज्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचं राजकारण केलं, त्यांच्या सगळ्या संस्था चालवल्या, त्याच पद्धतीनं मला खरं तर हे सगळं साहेबांचा हा राजकीय घराचा डोलारा घेऊन पुढं जायचं आहे. आणि नक्कीच मला ह्या गोष्टीची खात्री आहे की हे सगळं करत असताना ही सगळी लोकं ज्या पद्धतीनं ती साहेबांच्या पाठीशी उभे राहिले तसेच ते माझ्याही पाठीमागे उभे राहणार ह्याची मला खात्री आहे. तुम्ही मगाशी भैया बोलताना म्हटलात की आईसुद्धा त्या पद्धतीनं ज्या वेळेला साहेबांची निवडणूक असायची त्यावेळेला त्यासुद्धा महिलांना घेऊन प्रचारार्थ घ्यायच्या. काय आठवणी काय आहेत? आज जर का बघायला गेलं तर निवडणुकीला सामोरं जात आहे, एका बाजूला आई नाहीत, दुसऱ्या बाजूला वडील नाही आहेत, आशीर्वादाची ही दोन जे काही हात होते म्हणतोय आपण, ते हात आपल्यासोबत आज नाही आहेत. या निवडणुकीला सामोरं जाताना कशा पद्धतीनं काय आतून काय आहे? दिसताना राहुल पाटील व्यासपीठावरती दिसतात, सगळीकडे प्रचारार्थ दिसतात, पण आतमध्ये काय आहे राहुल पाटलांच्या? ॲक्च्युली माझ्या आई स्वर्गीय जयादेवी पाटील ह्या माजी मंत्री आणि कोल्हापुरातले ज्येष्ठ नेते शिरपतराव दादा बोंद्रेंच्या कन्या आणि त्या राजकीय बॅकग्राऊंडच्या असल्यामुळं साहेबांच्या अगदी पहिल्या निवडणुकीपासून महिलांची जी बाजू आहे प्रचारातली, तर त्याच्यामध्ये त्या अगदी आपल्याला स्वतःला झोकून देत होत्या. आमच्या गावातल्या असतील, आसपासच्या गावातल्या काही महिलांना घेऊन प्रत्येक इलेक्शनला साहेबांच्या अगदी म्हणजे 95च्या पहिल्या इलेक्शनपासून त्या नेहमी प्रचारात असायच्या.
गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन साहेबांसाठी साहेबांचं मत सांगण्यासाठी किंवा साहेबांसाठी मत मागायला त्यांचा दौरा असायचा. माझ्या मतीनं एक 4 इलेक्शनला साहेबांच्या त्या प्रचाराची सगळी धुरा महिलांची माझ्या आईंच्याकडंच असायची आणि अतिशय झोकून देऊन त्या काम करायच्या. ज्या पद्धतीनं साहेबांचा स्वभाव होता त्याच्या पुढं जाऊन जरी म्हटलं तर आपण चुकीचं होणार नाही. माझ्या आईंचा अगदी प्रेमळ आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा स्वभाव होता. 2012 साली त्यांच्या दुःखद निधन झालं होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच तो फार मोठा धक्का होता. कारण का अगदी असं किरकोळ अशा आजारानं त्यांचं दुःखद निधन झालं आणि आम्हाला त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं की असं काही घडेल. खरं शेवटी जे नीतींमध्ये होतं ते झालं आणि त्यात आमचं कोणाचंच काय अर्थात कधीच आपलं कोणाचं काय चालत नाही. आईंच्या जाण्यानं खरं तर आमचं घर फार असं मोकळं झालं आणि आमचे परिवाराचा एक फार मोठा आधार अर्थात आमच्या मुलांचा तर होताच, खरं साहेबांचा एक फार मोठा आधार त्यावेळी आमच्यातून निघून गेलं आणि आम्ही बरंच त्यावेळी सगळीच आम्ही घरातली मंडळी एक फार मोठ्या शॉकमध्ये होतो. त्यातून आम्ही सावरतच पुढं गेलो कारण का शेवटी आपण नाईलाजानं ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला पाठीमागे ठेवून पुढं जावं लागते. खरं आज आपण जर बघितलं तीच जबाबदारी माझ्या पत्नी आहेत तेजस्विनी. तर ज्याप्रमाणे माझ्या आईंनी साहेबांच्या प्रचाराची वेळी जबाबदारी घेतली होती तशीच जबाबदारी आज त्या पार पडतात. आज गेल्या पंचवर्षीच्या निवडणुकीमध्ये PN साहेबांच्या प्रचारामध्ये तीच जबाबदारी खरं तर तेजस्विनींनी घेतली होती आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की त्यांचं माहेरचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काहीच नाही आहे. तरी पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री जाणून घेऊन ही जबाबदारी स्वतःवर उचलली. मागच्या इलेक्शनला असेल साहेबांच्या किंवा आत्ताच्या माझ्या निवडणुकीला सुद्धा अगदी ज्या पद्धतीनं आमचा प्रचार चालू आहे त्याच पद्धतीनं जसा माझ्या आई प्रचार करत होत्या तसाच प्रचार आज तेजस्विनी करतात. आमच्या गावातल्या महिला असतील, आसपासच्या ज्या गावातल्या आमचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या महिलांना सगळ्यांना घेऊन रोज ह्या बाहेर जातात. मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आज ते फिरायला लागल्या. जवळपास 2 महिने होत आले त्यांचा प्रत्येक गावामध्ये संपर्क चालू आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन पदयात्रा असतात, त्यांच्या कोपरा सभा घेतात आणि महिलांचं एक मोठं संघटन आज त्यांनी तयार केले. आणि हे एकंदरीत पाहता ज्या पद्धतीनं माझे सगळे साहेबांच्याबरोबर काम केलेले वडीलधारी मंडळी आहेत, माझे सगळे तरुण सहकारी आहेत आणि ह्या माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत, ह्या सगळ्यांचा आशीर्वाद PN साहेबांची आणि माझ्या आईंची पुण्याई ह्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीमागं फार मोठा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. राजेश दादा सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय दिसत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? अर्थातच जर आपण बघितलं आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे ह्या निवडणुकीमध्ये मला ही उमेदवारी देण्यासाठी किंवा ह्या आमच्या साहेबांच्या गटाची जबाबदारी मला देण्यासाठीच सगळ्यात मोठं योगदान हे राजेदादांचंच होतं. खरं तर साहेबांचं निधन झाल्यानंतर माझ्या मतेनं 1 महिन्याभराच्या आतच सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मोठी बैठक घेतली होती मतदारसंघामध्ये आणि तिथं साहेबांच्या गटाची जबाबदारी ही साहेबांच्या घरी आपण घरामध्ये द्यायची आणि त्या 2 भावांनी बसून निर्णय घ्यायचा असं सांगितलं होतं, असं ठरलं होतं तिथं. त्यानंतर त्यातली काही मंडळी आमच्याकडे घरी आलेत, आम्हाला दोघांना भेटले आणि आम्हाला सांगितलं की असा असा आम्ही कार्यक्रम घेतला आहे आणि हे साहेबांचं सगळं राजकीय प्रवास आणि साहेबांची सगळी माणसं जो तुम्हाला दोघांना घेऊन जायचे आणि तुम्ही दोघं बसून निर्णय घ्या. ती लोक गेल्यानंतर आम्ही त्या दिवशी रात्री बसून दोघांनी चर्चा केली. चर्चा करत असताना राजेदादांनीच खरं तर मला सांगितलं की हे सगळं जे काम आहे हे तू बघ, तू पुढं हो, ह्या सगळ्याचं नेतृत्व तू कर, तू जिल्हा परिषदला निवडून गेलायस, तुला अनुभव आहे आणि दादाही सहकारमध्ये बघतात. आमच्या श्रीपतराव बोद्रे बँकेचे ते चेअरमनही आहेत, जवळपास 9-10 वर्ष झाले ते बँकेचा कारभार पाहतात. आता त्यांची नुकतीच जिल्हा बँकेलाही स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. खरं हा
जो अनुभव त्यांच्या पाठीमागं आहे तो त्यांचा सगळा अनुभव खरं तर त्यांनी माझ्या पाठीशी लावला आहे. आणि एक मोठा साथ मला म्हणजे अगदी साहेबांनंतर जर माझ्या पाठीशी वडिलकीचा जर हात कोण ठेवत असेल तर नक्कीच ते राजदादांनी ठेवला आहे. आणि आज मी गेले 4.5 महिने या मतदारसंघामध्ये रोज पळतोय, सगळ्यांची भेटीगाठी करतोय, लोकांची मोर्चेबांधणी करतोय. हे करत असताना बॅक ऑफिस जे आपण म्हणतोय किंवा पाठीमाग सूत्रसंचालन हे फार मोठ्या प्रमाणात आज रायदादा करतात. आणि अतिशय मोठ्या ताकदीने मोठा भाऊ म्हणून आणि एक प्रतिसाहेब म्हणून ते माझ्या पाठीशी उभे आहेत म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. या विधानसभा निवडणुकीत बंटी साहेबांचं काय सहकार्य आहे, काय सांगा? बंटी पाटील साहेबांचे आणि साहेबांचे खरं तर खूप वर्षापूर्वी संबंध आहेत. अगदी आपण त्याच्या जर पाठीमागे जाऊन बघितलं तर PN साहेबांचे आणि DY पाटील साहेबांचे फार वर्षाचे ऋणानुबंध. साहेबांचे चुलत भाऊ एक आहेत, आता ते हयात नाहीत. ते आणि DY दादा ही लहानपणीचे मित्र होते आणि त्यामुळे साहेब नेहमी DY दादांना एक मोठा भाऊ म्हणूनच मानायचे. लहानपणापासून साहेब त्यांच्याशी अगदी जवळचे संबंध होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बंटी साहेबांचे असतील आणि साहेबांचे संबंध आले. माझे अगदी मी शाळेतला असल्यापासून बंटी साहेबांचं मी नेहमी त्यांना बघत आलो आहे. माझ्याही चुलत भावांचे ते मित्र आहेत, ते कॉलेजमध्ये एकत्र होते आणि मी स्कूलला असल्यापासून बंटी साहेबांचे आमच्या घरी येणं जाणं आहे. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला असेल, आमचं घरची मंडळी त्यांच्या इकडं, आमच्या सगळ्या कार्यक्रमाला त्यांच्या घरातली सगळी लोक असे फार वर्षाचे ऋणानुबंध खरं तर बंटी साहेबांचे आणि PN साहेबांचे, दिवादादांचे आणि PN साहेबांच्या घराचे राहिले. त्यातूनच आज जर आम्ही बघितलं अगदी कॉलेजच्या काळापासूनचाच बंटी साहेबांच्याबरोबर माझा असलेला सहवास किंवा त्यांचंही राजकीय जीवन मी बघितले. 2004ला ज्यावेळी ते पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी साहेबी आमदार पहिल्यांदा झाले होते. त्यांचा राजकीय प्रवास मी बघितला आहे. आणि त्यांचं जर ओव्हरऑल आपण पॉलिटिकल जर्नी बघितली तर यूथला फार मोठं एक इन्स्पिरेशन देणारं किंवा एक कार्यकर्त्याची घडण करत असताना कार्यकर्ता तयार कसा होतो आणि तो स्वतः तयार होत असताना त्याच्या सोबतीच्या लोकांना कसं बरोबर घेऊन जातं ह्याचं जर एक उत्तम उदाहरण म्हटलं तर आजच्या काळामध्ये हे निश्चितच बंटी पाटील साहेब आहेत. जो त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे त्यानंतर ज्याप्रमाणे त्यांचे PN साहेबांच्याबरोबर संबंध राहिले, त्यानंतर आता ज्यावेळी साहेबांचं दुःखद निधन झालं त्यावेळी खरं तर बंटी साहेब भारतामध्ये नव्हते. त्यांच्या काही घरगुती कार्यक्रमासाठी ते फॉरेनला होते. खरं साहेबांचं हे झालेलं समजताच जेव्हा साहेबांचं आम्ही दवाखान्यात नेलं, ॲस्ट्रा आधारमध्ये साहेब ॲडमिट होते आणि तिथं ऑपरेशन चालू होतं, तर त्याची ऑपरेशनची अपडेट असेल, त्यानंतर रोज साहेबांच्या तब्येतीची विचारपूस ही त्यांच्याकडनं आवर्जून माझ्याकडं होत होती, तिथल्या असलेल्या डॉक्टरांची होत होती. ज्यावेळी त्यांना ही बातमी कळाली आणि त्यांचा मला फोन आला होता, तर जवळपास 10-1 मिनटं ते फोनवरती काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांच्याकडून रडण्याचा आवाज मला ऐकू येत होता आणि माझी परिस्थिती तशीच होती. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मला नंतर समजलं की त्यांनी त्यांचा दौरा तिकडचा थांबवला आहे आणि ते भारतात येतात. त्यानंतर ज्यावेळी कोल्हापुरात आले साहेबांच्या अंत्यविधीला त्यांना येता आलं नाही, कारण का त्या दिवशीच त्यांची काहीतरी फ्लाईट आली होती भारतामध्ये. साहेबांच्या रक्षा विसर्जन दिवशी ते आले होते सडोलीमध्ये. आल्यानंतर मला त्यांना बघितल्यानंतर आणि त्यांना मला बघितल्यानंतर फार भरून आलं, कारण का आम्ही लहानपणापासून अगदी भावासारखं वाढलो आहे. ते आम्हाला वागवताना मला असं रायदाना अगदी लहान भावासारखंच वागवत आलेत आणि साहेबांना त्यांनी नेहमीच DY-दादांच्या जागेलाच बघितले असं मी समजतोय. हे सगळं ज्यावेळी आणि त्या प्रसंगी आम्ही एकत्र आलो त्यावेळी आम्ही फक्त एकमेकाच्या गळ्यात पडून रडलो आणि सगळं रक्षाविषण झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तू कसलीही काळजी करू नकोस, तुम्ही जे काय ठरवणार आहे दोघं भाऊ मिळून त्याच्यामध्ये मी तुमच्या पाठीमागे ताकदीशी असणार आहे आणि तू असं समजायला नाही की साहेब आता नाही आहेत, साहेबांच्या जागेला मी असणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही पुढं चला. आणि ती एक फार मोठी ताकद खरं तर आम्हाला दोघांनी भावांना होती, कारण का ज्यावेळी एखाद्या
मुलाचा आई नसतील किंवा वडील जातात आणि एवढी मोठी जबाबदारी ज्यावेळी एखाद्याच्या खांद्यावर पडते, खरं तर त्यावेळी अशा वेळेमध्ये अशा कुठल्या तरी एका मोठ्या नेत्याचा किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हात आपल्या पाठीशी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचे जे साहेबांच्याबरोबर संबंध होते, DY दादांचे जे संबंध होते, त्यातूनच खरं तर आज हे आम्ही एकत्र काम करायला लागलो. आणि इथून पुढं सुद्धा नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये तर तशी आमच्या बघायला निवडणुकीत गेलं तशी बघायला गेली तर ताकद लावली आहे का मग करवीरमध्ये? नक्कीच. जर आपण बघितलं अगदी गेल्या 3-4 महिन्यामध्ये असेल किंवा आता अगदी माझ्या उमेदवारी बसून मला ज्यावेळी आता उमेदवारीसाठी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, इंटरव्ह्यूच्या आधीच मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कामाला लागा आणि तुमची उमेदवारी निश्चित आहे. आणि ही फार मोठी ताकद होती. आमच्या साहेबांचे बरेच सहकारी आहेत, जे माजी मंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांची तर आम्हाला साथ आहेच अर्थातच. खरं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एक फार मोठी ताकद बंटी पाटील साहेबांच्या नावाने आणि त्यांच्या रूपाने आमच्या पाठीशी आहे. त्यांचे आमच्या मतदारसंघातल्या त्यांचा जुना जो करवीर विधानसभा मतदारसंघ होता, ती जी गावं आमच्याकडं आल्यात, त्याचबरोबर पन्हाळा तालुका असेल, त्यानंतर गगनबावडा तालुका असेल, ह्या सगळ्याच तालुक्यांमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते गेले 4-5 महिने हिरीने ह्या निवडणुकीमध्ये आहेत. आणि मी तर म्हणेन की ही इलेक्शन जणू काय ते स्वतःच उभारल्यात अशा प्रकारे त्यांनी ह्या माझ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला. परवा दिवशी एका भाषणामध्ये बंटी साहेबांनी बोललेत की ज्या पद्धतीनं ऋतुराज माझ्यासाठी आहे त्या पद्धतीने इकडच्या बाजूला राहुल माझ्यासाठी आहे. त्याच्याबद्दल साहेब काय सांग? मी आत्ता जसं आपल्याला सांगितलं की अतिशय मोठी ताकद आणि अतिशय मना बसून या निवडणुकीमध्ये ते प्रचाराचं धुराच त्यांनी हातामध्ये घेतले. त्यांचे सगळेच कार्यकर्ते असतील, अगदी मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्यांपासून त्यांचे तळागाळातले कार्यकर्ते हे अगदी झोकून देऊन ह्या इलेक्शनमध्ये माझ्यासाठी काम करत आहेत. आपण जर त्यांच्या दौरे बघितले किंवा त्यांनी घेतलेल्या जे काय सभा असतील, हे आत्ताच्या काळामध्ये इलेक्शन चालू झाल्यानंतर घेतल्यातच, तर त्याच्या आधी बसूनच ज्यावेळी बसून मी प्रचारासाठी फिरायला लागलो आहे त्यावेळी बसून त्यांनी ज्या बैठका घेतल्यात किंवा जे काही मोर्चेबांधणी त्यांनी केल्या ह्या आमच्या मतदारसंघामध्ये एक फार मोठा भक्कम पाठिंबा ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या रूपानं माया पाठिंबा आहे. काय मग नेमकं व्हिजन काय आहे साहेब? खरं तर PN साहेबांचंच विजन आणि PN साहेबांची जी अपुरी स्वप्न होती त्या मतदारसंघाच्या बाबतीत तीच मला पुढं घेऊन जायची आहेत. आता आमची राजूजी सूतगिरण ज्यावेळी साहेबांनी स्थापित केली, खरं तर हा शुगर बेल्ट एरिया आहे आपला सगळा. आपले जर सूतगिरण्या त्यावेळीच्या काळामध्ये तर फार कमी होत्या, आता अलीकडं त्यानंतर बऱ्याच झाल्या. खरं PN साहेबांचं असं म्हणणं होतं की आपण नवीन काहीतरी इथं आणलं पाहिजे आणि एक नवीन प्रोजेक्ट एखादा आणायचा म्हणूनच ही सूतगिरण साहेबांनी इथं चालू केली होती. त्याच्या पाठीमागचा एक हेतू हा पण होता साहेबांचा की इथं जास्तीत जास्त तरुणांना आपण काम करायची संधी देता येईल. आज आमच्या सूतगिरणीमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 750-800 रोजगार मिळालेत आमच्या मतदारसंघातल्या तरुणांना. दरम्यानच्या काळामध्ये सूतगिरण्यांना वस्त्रोद्योग चा जो आता आजचं जी सिच्युएशन आहे त्याच्यामुळं फार लॉसमध्ये चालल्या होत्या. खरं साहेबांचं जे ॲडमिनिस्ट्रेशनची पद्धत होती त्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं आज आमची सूतगिरण ही कर्जमुक्त झाली. नियर फ्युचरमध्ये साहेबांचं असं म्हणणं होतं की आपण त्याचं एक्सपान्शन घ्यायला पाहिजे. अर्थात आम्ही आता त्याच्यावरती काम करायलाच लागलो आहे. उद्या जर आम्ही एक्सपान्शनला गेलो, आमची जी आहे ती कॅपॅसिटीला आम्ही 4 फोल्ड करायचं असं आमच्या डोक्यात आहे. ते केल्यानंतर आम्हाला जवळजवळ 2,000-2,500 हजार लोकांना, नवीन तरुणांना तिथं रोजगार देता येणार आहे. अशाच पद्धतीनं मतदारसंघातले सुद्धा बरेच काही प्रोजेक्ट साहेबांच्या डोक्यात होते. कोविडच्या काळामध्ये जे काही साहेबांनी काम केलं होतं त्यावेळी खरं तर एवढी बिकट परिस्थिती होती. खरं PN साहेबांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं. एक कोविड सेंटर साहेबांनी स्वतः चालू केलं होतं. तिथं हजारो रुग्णांना तिथं जीवनदानी मिळालं आणि त्यांचे ट्रीटमेंट्सही झाल्या होत्या. त्यानंतर साहेबांनी प्रत्येक तालुक्याला ॲम्ब्युलन्सेस मतदारसंघात घेतल्या.
जेणेकरून लोकांना नेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. हे सगळे करत असताना साहेबांच्या डोक्यात आलं की आपली जी ग्रामीण व्यवस्था आहे, मेडिकल व्यवस्था, तर त्याच्यावरती एक फार मोठा भार पडतोय. आणि ह्याच्यातून एक सोल्युशन म्हणून साहेबांच्या कल्पनेत असं आलं होतं की एक चॅरिटेबल हॉस्पिटल आपण आपल्या मतदारसंघात चालू केलं पाहिजे, जेणेकरून हा जो जिल्हा परिषदच्या दवाखान्यांवरती लोड येतोय, असं एखादी बिकट परिस्थिती आल्यानंतर तो फारसा कमी येईल आणि कोल्हापूरला आमच्या मतदारसंघातील लोकांना जायची वेळ येऊ नये, मतदारसंघामध्येच त्यांना काहीतरी सोय मिळून जाईल. त्या धर्तीवर त्यांना एखादं चॅरिटेबल हॉस्पिटल आमच्या मतदारसंघात चालू करायचं होतं. एखादं शिक्षण संकुल साहेबांना आमच्या मतदारसंघात चालू करायचं होतं, म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये पहिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळेच कोर्सेस आपल्याला मिळून जातील. आणि शिक्षणासाठी सुद्धा कोल्हापूरला असेल किंवा कोल्हापूरच्या बाहेर आमच्या मतदारसंघातल्या तरुणींना जायला लागणार नाही. त्यानंतर आपण आज बघितलं तर मुलं ज्यावेळी जॉब करायला जातात त्यावेळी त्यांना स्किल डेव्हलपमेंट काही नसते, किंवा त्यांना एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शासकीय साहेबांना मतदारसंघात चालू करायचं होतं. त्याचबरोबर आमचा पन्हाळा असेल, गगनबावडा, ह्या तालुक्यांच्या आसपास बरेच जागा अजून शासकीय जागा आहेत, तर तिथे एखादी मिनी MIDC आणता येईल काय, किंवा एखादा तिथं नवीन प्रोजेक्ट चालू करता येईल काय, हे साहेबांच्या कल्पनेत होतं. आणि मला असं वाटतं की आज साहेब जरी नसले, जर मी ही जबाबदारी घेतली आहे ह्या मतदारसंघाची आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची, तरी साहेबांच्या कल्पनेतल्या ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजेत. आणि उद्या मला ज्यावेळी ह्या मतदारसंघातील लोकांकडून ती काम करायची संधी मिळणार आहे, त्यावेळी ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सवरती मी नक्की काम करणार आहे. आणि हाच माझा विजन असणार आहे. कारण का आपण जर बघितलं तर ज्या रस्ते असतील, गटर्स असतील, ही जी कामं आहेत ही तर एक लोकप्रतिनिधीने करायलाच पाहिजे. तर त्याबरोबरच त्या मतदारसंघाचा एक शाश्वत विकास जो व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हे स्टेपिंग स्टोन आहे असं मला वाटते. आणि ह्यातूनच आपण मतदारसंघातली सगळी लोक ही पुढे घेऊन जाऊ शकतो. करवीरमधली जनता आहे, लोक आहेत, मतदार आहेत, मतदारांना आव्हान काय करा? करवीरच्या जनतेला खरं तर माझं एवढंच आव्हान राहील की माझ्या वडिलांनी ज्या प्रकारे ह्या मतदारसंघाची सेवा केली, ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या घरचा सदस्य म्हणून वागवलं, त्याच प्रकारे आज ह्या पूर्ण जनतेच्या आशीर्वादानं त्यांचंच काम पुढं घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आयुष्य ह्या जनतेच्या सेवेसाठी घालवलं, तसंच जनतेची सेवा करायची संधी त्यांनी मला द्यावी. आणि ह्या संधीमध्ये मी कुठंच कमी पडणार नाही, या संधीचं सोनं करून मी नक्कीच दाखवणार, एवढंच मला बोलायचं. खरं बघायला गेलं तर एक संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आमदार PN पाटील साहेब यांच्या माघारी त्यांचा वारसा मी चालवेन, त्याच ताकदीनं चालवेन, अशा पद्धतीचं मत राहुल पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला सुरू असलेला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या पार्श्वभूमीवरती आपण आज राहुल पाटील यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, बातचीत केलेली आहे. आणि या पुढच्या 2-3 दिवसामध्ये अनेक घडामोडी घडतील, त्याचे काय जे अपडेट असतील ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. पण तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.